कोणाचाही घरात बोलायचं असेल त्याला 7 दिवसाची नोटीस द्या, 15 दिवसाची सुनावणी घ्या आणि 3 दिवसानंतर भवनाकडे कारवाई करा. असं झालं नाही. या पलीकडे शहरामध्ये जबाबदारी करून महानगरपालिका आमचे घरं तोडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सवाल विचारतो, कोणत्या बिल्डरला टीडीआर स्वस्त करून देण्यासाठी तुम्ही माझे घरं पाडले? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यासाठी तुम्ही माझे घरं पाडले? बडेगाव नोटीस देता, तुमच्या का कोर्टाने कंडेम करू नये? घरं पाडल्यानंतर तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडण्यात येऊ नये. तिथे कोण कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला होता की ज्याला होतं त्यासाठी तुम्ही रस्ता मोकळा केला? शहरातील नागरिकांना सांगतो, कृपया असा समज करू नका की नागरिक विकासाचे शिल्पकार हे आहेत, हे जागा देताय म्हणून रस्ता मोठा होणार आहे. आणि विकास करत असताना नियम आहे की तुम्हाला मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला आम्ही या ठिकाणी मागतोय. हे आमचं चुकीची मागणी आहे का? आयुक्तांना मी सवाल करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लेखी निर्देश दिले आमच्या निवेदनावर, तरी तुम्ही कारवाई करत नाही. राज्याचे मुख्यमंत्री इथं आले, ते म्हटले की तुम्ही विकास करा परंतु लोकांना तुम्ही मोबदला द्या, तरी तुम्ही कारवाई करत नाही. आणि आज तुम्ही वर्तमानपत्रात सांगता की सोशल मीडियाच्या आव्हानाकडे मी गांभीर्याने घेतले. आयुक्त साहेब, मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे. सर्वप्रथम मला काल पोलीस प्रशासनाकडून नोटीस मिळाली. पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. तेच एक प्रयोग आलेलं होतं की आयुक्ताला विचारायचं की तुमच्याकडे कागदपत्र आहे का, तपासून कारवाई करा. आमचं प्रत्येक निवेदन ते फॉरवर्ड करायचं. प्रत्येक निवेदन नोटीसमध्ये मला म्हटलेलं आहे की तुम्ही आयुक्तांच्या घरात तुम्हाला करू नका, मानसिक त्रास होईल. मी त्यांना स्पष्ट करतो, ज्या भगिनी ज्या ताई आहेत ती माझी सक्की बहीण आहे, तुमची कन्या माझी कन्या आहे, तो माझा परिवार आहे. मी माझ्या परिवाराला कधी त्रास होईल असे संस्कार माझ्यावर नाही. त्यामुळे मी असा आंदोलन. आणि याचा प्रश्न असा आहे बघा, ही माझी मुलगी पुस्तक दबलं, यांचं स्वयंपाकाचे भांडे दबले, यांना घरातून हाकलून दिलं, यांना घर भाड्याने भेटत नाही, ही रडली, तर याचा मानसिक त्रास मला झाला, तुम्हाला का होत नाही याचा मला. दुसरं तुम्ही म्हटले की सोशल मीडियामध्ये आम्ही महत्व देत नाही. आयुक्त साहेब, सदनात चर्चा झाली, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला, आधी तातडीचा जो निधी आहे तो खर्च करावा लागतो, त्याच्यामध्ये 2 तुम्ही उडवले. शहराचे पैसे तुम्ही सोशल मीडियात उडवले स्वतःचं चकमा मिळवण्यासाठी. हे सोशल मीडिया तुम्हाला चालला, ज्या सोशल मीडियामध्ये तुम्ही आव्हान करता मी सर जोड दूंगा, हे तुम्हाला चाललं. आणि माझी बहिणी सोशल मीडियाची जर बोलली की आयुक्त साहेब माझं घर सोडू नका, तुम्हाला घरी पटकन सर्व येते, तर तुम्ही सोशल मीडिया मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, आम्हाला मोबदला द्या. आपण शहराच्या विकासासोबत आहोत का नाही? आपल्याला मोबदला मिळाला तर आपण जागा देणार का नाही? आपल्याला घराला घर मिळालं तर आपण जागा देणार का नाही? ही जनता सांगतीये. आणि तुम्ही काय सांगता? पहिले आपण सर्व घेऊ, आम्हाला तुम्ही इरादा पत्र द्या. परतूरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण असताना लोकांना इरादा पत्र दिले. मी या अधिकाऱ्यांची चर्चा केली. वाघमारे नावाचे अधिकारी आहे, मी त्यांना विनंती केली, त्यांनी साहेब तुम्ही कशी कारवाई केली? ते म्हणजे विनोद पाटील 2011चा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय, कॅबिनेटचा निर्णयामध्ये सांगितलं अधिकाऱ्यांची नोकरी असेल किंवा नगरमंडळ असेल कामासाठी तर त्याला प्रकल्पासाठी पैसे द्या, त्याला मोबदला द्या. अरे अब्दुल, आमचे भाई इथे उभे, अब्दुलमध्ये 2 वर्षापूर्वी 50% मोबदला तुम्ही आम्हाला दिला. नॅशनल हायवेने कंपन्सेशन दिलं. हायकोर्ट तुम्हाला सांगतंय की नॅशनल हायवेचं कंपन्सेशन आल्याशिवाय तुम्ही कारवाई करू नये. अब्दुल, आम्ही स्वतःवर सोडू, आपल्या लोकांना मोबदला द्या. तुम्ही वर्तमानपत्र का असू देता? सूत्रांची माहिती हरसून अरे पण तोडा, बिलकुल तोडा, पण पैसे द्या की तोडा. तुम्ही पैसे देणार नाही आणि दादागिरी करणार. जसं दादागिरी करायचं आहे ही जनता इथली आहे, तुम्ही अधिकारी. आणि शेवटची विनंती मुख्यमंत्र्यांना करतो, जोपर्यंत मोबदला भेटत नाही, जोपर्यंत नाही भेटत नाही, या माणसाची बदली करू नका. यांनी माझं शहर उजाडलंय, माझं शहर मातात केलंय, माझी आई माझी बहिणी यांच्या डोळ्यांच्या आसूसाठी जोपर्यंत बदला घेणार नाही कायद्याच्या भाषेत
बदला म्हणजे कायद्याच्या भाषेत मोबदला घेणार नाही, तोपर्यंत आयुष्याची बदली आम्ही होऊन देणार नाही. पहिलं शहर असं असेल, नागरिक मोडत नसेल आणि म्हणजे ही बदली रद्द करा. हे पहिलं शहर असेल, नागरिकांची पहिली नंतरची बदली करा. आणि तुम्ही ज्या आयटीने शहरामध्ये क्रेडिट घेतलं त्या आयटीने पुढे या, जबाबदारी स्वीकारा आणि सांगा हो माझ्याकडनं टेक्निकल चूक झाली, तुम्ही सांगा मी चर्चा करतो, मी मोबदला देतो, आम्ही तयार राहू. तुम्ही मोबदला देणार नाही, तुम्ही तडप नाही करणार, तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपाचा इरादा पत्र द्या. पैसे जेव्हा येतील आणि ते देतो आणि आज गेले पैसे मागतात. 12 लाख रुपये मार्केटला पुढे घर घेतले आणि यांच्याकडे तुम्हाला घरं देतो. 2019चा निर्णय आहे कॅबिनेटचा, त्याच्यामध्ये सांगितलंय की तुम्ही अधिग्रहण करत असताना मोबदला द्या. परत तुमच्या माध्यमातून सांगतो आयोगांनी आता जागेवर यावं, न्याय द्यावा, कसं जमीन स्पष्ट करावं, दुसरा अधिकारी नेमून लावा, एक समिती नेमून लावा, ज्या अतिक्रमण दिसतात त्याच्यावर कारवाई करतील आणि आम्हाला मोबदला पाहिजे. शांतपणे आता कोणी दोष देता आपण आयुक्त महोदयांकडे जाऊ आणि त्यांना विचारू साहेब आम्हाला पैसे कधी देणार, साहेब आम्हाला घर कधी देणार. काळजी करू नका, पहिले पैसे घेऊ, पहिले मोबदला घेऊ आणि मग पैसे. आणि साहेब हे म्हणतो मी काही नाव कोणाचं घेणार नाही, पण तुम्ही जो निरोप देताय तुमको नगरसेवक नाही होणे का क्या. अरे साहेब नगरसेवक करणारे जनता आहे हो, तुम्ही नगरसेवक नाही करू शकता, तुम्ही नगरसेवक नाही करू शकता. आज जे रिलेशनच्या नारा लागला की ते साहेब नगरसेवक करतील, मग त्यांनी अर्जंटमध्ये स्वतःची काळजी घ्यावी. घर तोडणार तुम्ही नगरसेवकाची भाषा करा. या राज्यामध्ये या जिल्ह्याचे सगळे पक्ष संभाजीनगरला आहे, सगळे कार्यकर्ते आहेत, ते ठरवतील कोणाला पक्ष उभं राहायचं. ही लढाई राजकीय करू नका, तुम्ही कोणाला निरोप देऊ नका. हा त्रास आम्हाला झालाय आणि याचा बदला आम्ही कायद्यात घेऊ. सर्वांना शांत पद्धतीने आता घोषणा देऊ नका. चलो